जय भीम नमो उद्धार मित्रांनो, आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे मी आलेलो आहो। इथे बघा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कशी भव्य दिव्य अशी तयारी चालू आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता चारी बाजूने पेंडाल वगैरे पडत आहे। चारी बाजूने आता लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, त्या निमित्ताने बघा किती छान दीक्षाभूमी पुरी सजलेली आहे। चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी आता दीक्षाभूमीचा सगळ्यात सुंदर असा नजारा। तर बघा मित्रांनो की कशा पद्धतीने दीक्षाभूमी सजलेली आहे। चारी बाजूने पेंडॉल्स वगैरे लागलेले आहेत आणि मजदूर लोक तिथे काम चालू आहे। आणि तिकडे बुलडोजरने एक मस्त असं जमीन जे आहे समतल करण्याचा प्रयत्न होत आहे। चारी बाजूने आपल्या पंचशील ध्वज लागलेले आहेत। पंचशील ध्वज लागलेले आहेत दीक्षाभूमीचा। या वर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे खूप मोठं होईल मित्रांनो, कारण की असं आशंका आहे की हजारो लाखो लोक भारताच्या कोण्या कोण्यातून म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यातून येतील। हीच ती धम्मभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती मित्रांनो। बघा चारी बाजूनी दीक्षाभूमी पुरी तरह से सज्ज झालेली आहे, म्हणजे होत आहे मित्रांनो। पेंडॉल्स वगैरे लागलेले आहेत। हा पण आलेला हो सध्या संध्याकाळचा हा हे आहे मित्रांनो, संध्याकाळचं हे वातावरण आहे की दीक्षाभूमी बघा किती छान पद्धतीने सजलेली आहे। पंचशील ध्वज देखील लागलेले आहेत। हीच बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा भूमी, जिथे बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती मित्रांनो। तर मित्रांनो बघा किती माझ्या मागे किती जबरदस्त पाणी वगैरे येत आहे। आणि ह्या पाण्यामुळे थोडंसं मी व्हिडिओ बनवणं थोडंसं थांबवलेलं आहे, कारण की पाण्याचा व्याप खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, कारण की तुमच्या मनोबळाने तुमच्या सपोर्टमुळे आमचं मनोबळ वाढेल, आमच्या चॅनलला मजबूतीपणा येईल मित्रांनो। तर आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला तुम्ही मनोबळ द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जय भीम नमो उद्धार।